चंदेरी दुनियातल्या माझ्या मित्रांनो, आज आपण क्लास 11 लिमिट या चॅप्टर मधला एक क्वेश्चन पाहूया. का म्हणताय पहा. लिमिट x टेंड्स टू 1 x प्लस x स्क्वेअर प्लस x क्यूब प्लस डॅश 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 प्लस x टू द पॉवर n. म्हणजे काय म्हणताय पहा, x पासून तर nth पॉवर पर्यंत. ठीक आहे, कोणता nth पॉवर पर्यंत. ठीक आहे, आपल्याला पॉवर दिला 1 2 3 4 n पॉवर. ठीक आहे, आणि मायनस n. ठीक आहे, इथपर्यंत केली आणि डिवाइडेड बाय x मायनस 1 याला सॉल्व करायचं. ठीक आहे, कसं करता येईल. ठीक आहे, तर इकडे आहे का सुनो. ठीक आहे, माझ्याकडे आयडिया आहे पहा. ठीक आहे, कोणती पहा. एक पहिलं आपल्याकडे एक फॉर्म्युला आहे. पहिले तो फॉर्म्युला सांगता पहा का लिमिट x टेंड्स टू जर a असेल पहा. सुनो, लिमिट x टेंड्स टू x टू द पॉवर n मायनस a टू द पॉवर n. पहा लक्षात घ्या, x टू द पॉवर n पाने येते 1 आहे ती 2 आता n तर म्हणा. ठीक आहे, आणि a टू द पॉवर n सध्या a नाही माहिती. ठीक आहे, पटलं ना. आणि डिवाइडेड बाय x मायनस a जो का हा a का x टू द पॉवर x टेंड्स टू a म्हणजे x a कडे स्टेंड कर सध्या a. ठीक आहे, फिलहाल केली नाही माहिती आहे. ओके, येतं. पण जनरली a जरी काही कॉमन असेल तरी पण याचा फॉर्म्युला काय पहा, n a n मायनस 1 हा फॉर्म्युला. ठीक आहे, n a n मायनस 1. ठीक आहे, n a n मायनस 1 हा फॉर्म्युला. पण सर प्रॉब्लेम असा की x टू द पॉवर 1 आहे, x टू द पॉवर 2 आहे, 3 आहे. ठीक आहे, म्हणजे x टू द पॉवर n आहे आणि खाली x आहे. बरोबर आहे. ठीक आहे, आता इकडे पण लक्षात घ्या, एक गोष्ट तर दिसत आहे की x टेंड्स टू 1 आहे, तेथे x टेंड्स टू a आहे. म्हणजे सर x मायनस 1 सुद्धा आहे. ठीक आहे, पटला नाही इथपर्यंत क्लिअर आहे. मग या फॉर्मॅट मध्ये कसं आणताय तर सुनो. ठीक आहे, मला एक गोष्ट सांगा, लिमिट x टेंड्स टू 1 जो का तो लिहा. आता पहा x इकडे पहा, याचा सॉल्व करून घेतो पहा. इकडे आहे का प्लस x स्क्वेअर प्लस x क्यूब आणि प्लस डॅश 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 x टू द पॉवर n मायनस 8 डिवाइडेड बाय x मायनस 1. ठीक आहे, काहीच नाही केलं, तो क्वेश्चन जसा आहे तसाच लिहिले, तू चालू केलं नाही. ठीक आहे, सोल्युशन. ओके, सध्या आता एक गोष्ट आहे का सुनो, आपल्याकडे हा एन आहे. हा बहुत महत्वाची गोष्ट सांगत. ठीक आहे, पटलं, हे लक्षात घ्या. आपल्याकडे एन आहे, तर एक पहिलं प्रश्नाचा उत्तर पहा. एन या प्रश्नाचा आन्सर पहा. ठीक आहे, मी काय म्हणतो की सपोज दॅट माझ्याकडे एन आहे. ठीक आहे, हा काय एन. ओके, आता मला सांगा 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 3 वेळा केला, 3 वेळा केला, आन्सर काय 3. चेक करा बरोबर. पावर समजा 1 प्लस 1 प्लस 1 3 वेळा केला तर 3. आता मला एक गोष्ट सांगा पुन्हा की जर 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 4 टाइम्स केला तर 4 येईल का. ठीक, मग मला सांगा 1 प्लस 1 प्लस 1 प्लस 1 प्लस डॅश डॅश n टाइम्स केला, आन्सर n नाही येईल का. ओके, हेच तर कार्य पहा ना. 1 प्लस 1 प्लस 1 3 वेळा केला 3, 1 प्लस 1 प्लस 1 4 टाइम्स केला 4, तर 1 प्लस 1 प्लस n टाइम्स केला n टाइम्स n तर येणार. ठीक आहे मेरे प्यारे दोस्तों. ठीक आहे, आता आहे का सुन, नेक्स्ट पॉइंट काय पुढचा. मग लिमिट x टेंड्स टू पहा, मी खाली लिहितो की लिमिट x टेंड्स टू 1 जो का तो. ठीक आहे, पटलं. आता इकडे आहे का, मी काय करतो की याच्यामध्ये x प्लस x स्क्वेअर प्लस x क्यूब प्लस प्लस डॅश 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 प्लस x टू द पॉवर n. मला एक गोष्ट सांग, आता सारखा पहा, इथं पहा मी काय करता या मायनस n ला असं लिहिता पहा 1 प्लस 1 प्लस, समजलं. ठीक आहे, या n ला पहा सुनो, या n ला 1 प्लस 1 प्लस 1 किती टाइम्स n टाइम्स. ठीक आहे, हे गोष्ट क्लिअर झाली असेल. ठीक आहे, हे कहाणी समजली असेल किती टाइम्स n टाइम्स. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ मी 1 प्लस 1 प्लस n टाइम्स केलो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे. प्लस n टाइम्स डॅश 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 प्लस n टाइम्स. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आणि डिवाइडेड बाय x मायनस 1. आता बहुत ही बढिया, पुढची गोष्ट आहे सुनो, लिमिट x टेंड्स टू 1 जसा आहे तसा. आता इकडे आहे का या x सोबत पहा, इकडे पहा x सोबत प्लस मायनस मायनस 1 दिलो उधार. ठीक आहे, मायनस 1 याला उधार दिलो. ठीक आहे, प्लस x स्क्वेअर सोबत मायनस प्लस दुसरा मायनस 1 उधार देता. ठीक आहे, पटलं. तर प्लस काय होईल पहा, x क्यूब सोबत तिसरा ना प्लस मायनस मायनस 1 उधार. ठीक आहे, असं करता करता प्रत्येकाला उधार देता देता. ठीक आहे, ओके, हे तर गोष्ट तुम्हाला आता माहितच झाली. ठीक आहे, तर काय होईल पहा, उधार देता देता x टू द पॉवर n आणि आखरी मायनस 1 मी दिलो. ठीक आहे, n टाइम्स क्लिअर आहे. ठीक आहे, ओके, आता डिवाइडेड बाय x मायनस. ठीक आहे, ओके सर n काउंट नाही दिला असं नको विचार करा, पटलं. ओके, n टाइम्स म्हणजे म्हणला मी तोडलो, समजलं ना, x मायनस 1. आता सुरू
आता तुम्हाला माहित आहे की हा x मायनस वन सेपरेट होईल, म्हणजे लिमिट x टेन्स टू वन, x टेन्स टू वन काय होईल पहा, x मायनस वन सेपरेट x मायनस वन होईल का, ठीक आहे. याला सेपरेट झाला प्लस याला सेपरेट मारा x स्क्वेअर मायनस वन डिवाइड बाय x मायनस प्लस x क्यूब मायनस वन डिवाइड बाय x मायनस वन आणि प्लस डॅश 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 x टू द पॉवर n मायनस वन डिवाइडेड बाय x मायनस वन. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. ओके, आता आहे ठीक आहे, एवढी तर गोष्ट क्लिअर झाली. ठीक आहे, आता सुनो मेरी बात. ओके, एवढा जो पार्ट हा मिटवता पुढचा पार्ट सांगत आहोत. ठीक आहे, चला त्यानंतर पाहू पा इथपर्यंत आपण आलो. ठीक आहे, बहुत ही बढिया. आता पा सुनो, तुम्हाला माहित आहे की या वन सोबत मी कसाही खेळू शकतो. म्हणजे समजा जर वन आपल्याकडे, ठीक आहे, ही कहाणी समजा वन तर या वनला मी वनचा स्क्वेअर, वनला या वनचा क्यूब, वनला या मी वनचा पॉवर 4 आणि वनला मी वनचा पॉवर 100 कुछ भी खेळ सकता. ठीक आहे, बरोबर आहे ना, म्हणजे काही लिहू शकतो वनला. ठीक आहे, तर मला एक गोष्ट सांगा, जर मी लिमिट x टेन्स टू वन, ठीक आहे, आता ऐका सुन, x मायनस वन इकडे पहा, पहिला एक काम करतो ना, हे वाली x मायनस वन आणि x मायनस वन उडल म्हणजे येतील प्लस वन. बहुत ही बढिया. ठीक आहे, इकडे आहे का प्लस, इथं पहा सुनो, x स्क्वेअर मायनस याला जर मी वनचा स्क्वेअर लिहिलो याला तर काय फरक पडते. ठीक आहे, आणि डिवाइडेड बाय x मायनस असं काम करता माहिती सुनो, कारण पहा x टू द पॉवर n मायनस a टू द पॉवर x टू द पॉवर n मायनस a टू द पॉवर n आणि x मायनस आहे फॉर्मॅट बनवता. ठीक आहे, प्लस. ठीक आहे, पुढचा पॉइंट पहा, पुढचा पॉइंट. ठीक आहे, इथं पहा x क्यूब आहे, x क्यूब मायनस इथं क्यूब लिहा आणि x मायनस काय माहिती आहे ना, x टू द पॉवर n मायनस a टू द पॉवर n. ठीक आहे, प्लस प्लस. ठीक आहे, एक काम करतो, हा वाला फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, जागा बनवता. ठीक आहे, प्लस काय होईल डॅश 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 प्लस इथं पाहता थोडीशी जागा समजा x टू द पॉवर सॉरी प्लस x टू द पॉवर n मायनस सुनो 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 मायनस वनच्या पॉवर n लिहू शकता. अरे वनच्या पॉवर किती घ्या, आन्सर बनायचं येतं ना, n जरी ठेवला तरी. ठीक आहे, तर डिवाइडेड बाय x मायनस वन. पहा फॉर्मॅट का बनला. ठीक आहे, इकडे पहा हा वाला जो फॉर्म्युला होता. ओके, माहिती आहे तुम्हाला, लिमिट x टेन्स टू a x टू द पॉवर n मायनस a टू द पॉवर n x मायनस a इज इक्वल टू n n मायनस वन हा फॉर्म्युला. ठीक आहे, इथपर्यंत. ओके, मग आता आहे का, ठीक आहे, लिमिट x टेन्स टू इकडे आहे का, लिमिट x टेन्स टू वन. ठीक आहे, तर पहिली गोष्ट इकडे आहे का, तो फॉर्म्युला बनला, लिमिट अप्लाय करता. ठीक आहे, तर काय करता आपण, एक काम करता, अप्लाय अप्लाय लिमिट. ठीक आहे, आता लिमिट. ओके, लिमिट अप्लाय करू. ठीक आहे, पटलं नाही इथपर्यंत. ओके, म्हणजे आता लिमिट x टेन्स टू वन वर्षभर लिहिण्यापेक्षा. ठीक आहे, अप्लाय केल्याबरोबर काय होईल पहा, फॉर्म्युला कोणसा अप्लाय इथं पहा, इथे येईल आन्सर. फायनली पहा आन्सर काय आहे. ठीक आहे, इथे येईल वन. ओके, आता इकडे पहा, इथं काय n पहा, इकडे पहा x टू द पॉवर n मायनस a टू द पॉवर n x मायनस n. n म्हणजे कोण पहा, n म्हणजे a च्या पॉवर n a n मायनस आन्सर किती, आन्सर येते किती पहा ना 2. इकडे पहा चेक करा, 2 मायनस 1 1 ना, म्हणजे फायनली आन्सर 2 येणार. ठीक आहे, प्लस येते किती येईल पहा n n a n मायनस 1. ठीक आहे, प्लस तिसरा काय होईल पहा, असा करता करता काय होईल पहा n n आणि 1 च्या पॉवर n मायनस 1. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर, n मायनस 1. ठीक आहे, n मायनस 1 ना, आता n मायनस 1 तर आहे. ठीक आहे, बहुत ही बढ़िया अप्लाई झाला. आता आहे सुनो सुनो मेरी बात, नेक्स्ट येते 1 प्लस 2 जसा आहे तसा. आता पहा 1 च्या पॉवर 1 कारण 2 मायनस प्लस 3 1 च्या पॉवर 2. ठीक आहे, प्लस असा करता करता तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे, की फायनली जर येतं एक स्टेप लिहायचं असेल ना, तर तुम्हाला माहिती आहे इथे 4 येणार आणि 1 आणि क्यूब असाच येईल ना, एक स्टेप घेतलं. ठीक आहे, आणि प्लस. ठीक आहे, प्लस n 1 मायनस 1 n मायनस 1 हा आला आपला. ओके, इथपर्यंत आपला क्लिअर झाला. आता आहे इथं जर मी 1 घेतलं घ्यास लागते. ठीक आहे, आता मला सांगा 1 च्या पॉवर 1 म्हणजे 1 असला तर 1 इंटू 2 2. ठीक आहे, 3 1 च्या पॉवर 1 चा स्क्वेअर काय करणार 1 असला म्हणजे 3. ओके, त्यानंतर पहा 4 आणि 1 चा क्यूब 1 असला 4. मग असा करता करता 5 येईल हे तुम्हाला दिसतं. ठीक आहे, आणि असा करता करता आता पहा नेक्स्ट गोष्ट आहे 1 च्या पॉवर कुछ भी लो कुछ भी. ठीक आहे, पटलं ना, म्हणजे n मायनस 1. आता n काय n काही राहील बरोबर. ठीक आहे, बरं मानून चालू n जर 1 घेतले होते. ठीक आहे, तर का पॉवर 0 येईल ना. ठीक आहे, तरी आन्सर जर कोणत्याही नंबरचा पॉवर ठीक आहे 0 आन्सर 1. ठीक आहे, म्हणजे याचा अर्थ हा घुमून फिरून 1च येणार. म्हणजे इथं काय n
समजा, ठीक आहे. इथे काय एन, म्हणजे याचा अर्थ फॉर्मॅट असा 1 + 2 + 3 + 4 + 5 एन टाइम्स. तर तुम्हालाही माहित आहे, तुम्ही शिकल्या 10th क्लासमध्ये का की सम ऑफ ऑल नॅचरल नंबर, हे नॅचरल नंबर आहे ना, तर सम ऑफ ऑल नॅचरल नंबर काय राहते तुम्हाला माहित आहे की n + 1 आणि डिवाइडेड बाय 2 हा झाला याचा फाइनल आंसर. ठीक है. तो बाकी अपन ब्रेक के बाद मेरे प्यारे दोस्तों, ठीक है.